तर छोले आपण बऱ्याच वेळेस आपल्या नेहमीच्या पद्धतीने बनवतो, पण त्याच पद्धतीने तुम्ही छोले खाऊन कंटाळला असाल तर आजची अगदी युनिक अशी ही छोले बनवायची पद्धत आहे, जी बघून तुम्हाला नक्कीच चक्कर येतील. कारण आजच्या छोलेच्या रेसिपीचं नावच आहे चिक्कर छोले. अगदी आगळीवेगळी कुठलंही वाटण न करता अगदी छान दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या चिक्कर छोलेच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, श्रीराज रेसिपी अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी इथे 7 ते 8 तास भिजवलेले छोले घेतलेत. हे छोले मी रात्री भिजायला ठेवलेले होते. केव्हाही छोले भिजवायला टाकताना एक चिमूटभर खायचा सोडा टाका, जेणेकरून छोले मस्त असे मऊसूत शिजतात. तर इथे भिजवलेले छोले कुकरमध्ये टाकून घेतलेत. 2 अगदी लहान आकाराचे बटाटे टाकलेत. मोठा बटाटा असेल तर तुम्ही 2 पीस करून टाकू शकतात. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. जास्तही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि त्यानंतर आता दालचिनीचा एक छोटा तुकडा घेतला आहे, तो टाकला आहे मी. आणि पाव चमचा हळद टाकायची आहे, यामुळे छान रंग येतो. आणि त्यानंतर आता कुकर बंद करायचा आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, छोले शिजवताना मिठाचा वापर नाही करायचा. मिठामुळे छोले हे कडक होतात, मऊसूत शिजत नाही. तर इथे 4 ते 5 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर आपोआप गार झाल्यावर थोडीफार जी हवा राहिली असते ती काढून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छोले अगदी मऊसूत असे शिजलेले आहेत. त्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शिजलेला एक बटाटा टाकून घेतला आहे आणि 1 चमचा भरून छोले टाकून घेतले आहेत. चमचा मोठा आहे, अर्धा कप छोले घ्यायचे आहेत. तर छान अशी पेस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकतात अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. त्यानंतर एका साईडला आता कढई तापायला ठेवली. 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल अगदी छान कडक गरम झालं की पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे आता 2 मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक कापून घेतले होते, ते टाकले आहेत. कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. कांदे मस्त असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर एका मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, तीही टाकली. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. प्युरी टाकल्यावर अगदी पटकन ही भाजी तयार होते. खूप जास्त वेळ नाही लागत, कारण आपल्याला कुठलंही वाटण वगैरे बनवायची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता टोमॅटोच्या प्युरीलाही मस्त असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. 2 हिरव्या मिरच्या मी मध्ये थोडा कट करून टाकून घेतल्या आहेत, जेणेकरून छान स्पायसीपणा येईल भाजीला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत परतून झालं की एका डिशमध्ये मी मसाले काढून घेतले आहेत. मसाले तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. इथे मी 1 चमचा धनाजिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा छोले मसाला घेतला आहे. छोले मसाल्यामुळे या भाजीला छान टेस्ट येते. मसाले टाकून घेतले आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर रंग खूप सुंदर आला आहे, तुम्ही बघू शकतात मसाल्याला. तर छान परतून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली जी पेस्ट आहे छोले आणि बटाट्याची, ती टाकून घ्यायची आहे. तर अगदी छान स्मूथ अशी ही पेस्ट तयार होते. यामुळेच भाजीला छान टेक्स्चर येतं. तर ही पेस्ट टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा उकळलेला आहे, छोले शिजलेले आहेत, म्हणून खूप काही परतवायची गरज नाही. थोडं 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी आता आलं लसूण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून पेस्ट करून घेतली होती, ती टाकून घेतली. तुम्ही हवं तर रेडीमेड आलं लसूणची पेस्टही वापरू शकतात. आलं लसूण टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण शिजवून घेतलेले छोले शिजवायला वापरलेल्या पाण्यासकट टाकून घ्यायचे आहेत. खूपही जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, म्हणून छोले शिजवतानाच अगदी अंदाजानेच पाणी टाकायचं. 1 ते 1.5 ग्लास व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे परत मी आता छोले टाकून. आणि त्यानंतर आता जो 1 बटाटा राहिला होता तो अशा प्रकारे हाताने कुस्करून भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर आपण सुरुवातीला छोले आणि बटाटा बारीक केला तसंही करू शकतात, पण असाही थोडा चुरून टाकला की बटाटा छान लागतो. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी आपण 5 ते 6 मिनिट मस्त अशी शिजवून घ्यायची, जेणेकरून छान घट्टसरपणा येईल, रसाही थोडा आटेल. तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिट भाजी छान शिजलेली आहे. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे.
असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. तर कोथिंबीर टाकून झाल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे. नेहमीप्रमाणेच वाटण वगैरे करून आपण छोलेची भाजी बनवतो, तर तसं न करता ही भाजी एकदा ट्राय करून बघा. तर थोडंसं तडका देऊ, तेल अगदी कडकडीत गरम करून त्यामध्ये बारीक कापलेला लसूण, बारीक कापून घेतलेलं आलं आणि 2 सुक्या मिरच्या तुकडे करून टाकून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे आणि हा तडका आता भाजीवर टाकायचाच आहे. अजिबात विसरायचं नाही. या तडक्यामुळेच या भाजीला छान टेस्ट येते. तर इथे आता तयार करून घेतलेला तडका मी भाजीवर टाकून घेतला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात भाजीचं जे टेक्स्चर आहे अगदी छान दाटसर ग्रेव्हीसारखं आलेलं आहे. अगदी 5-10 मिनिट झाकून ठेवायची आहे. तर 5-10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात ही भाजी गार झाल्यावर अगदी छान अशी दाटसर घट्टसर अशी झालेली आहे. खाताना टेस्ट खूप छान लागते. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकतात. अगदी छान अशी लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी बघताना जराही कुठे आवडली असेल एक लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.